मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा मी बनवणार आहे आज लोणचं। तर पहा मी इथं लोणचं बनवण्यासाठी ना कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने मी इथं घेतलेली आहे 50 कैरी आणि मी घेतलेली आहे गावरान आंब्याची। पहा गावरान आंब्याची कैरी ना आंबट असते आणि लोणचं आहेत ना आंबट कैरीचे छान होतात खायला। लोणचं बनवण्यासाठी ना कधी पण आंबट कैरीच घ्यायची। मी इथे घेतलेली आहे 50 कैरी। आपण कैरी घेतल्याच्या नंतर आपण ती सर्व कैरी पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून बाहेर एका कॉटनच्या कापडावरती ठेवायची। त्याच्यामधला पूर्ण ओलसरपणा जाऊन द्यायचा आणि नंतर अशा पद्धतीने ना लोणचं फोडून घ्यायचे। आपलं 12 महिन्यासाठी आपले लोणचं टिकवण्यासाठी आपण लोणचं बनवतो। तर अशा पद्धतीने मी लोणचं इथं ते कैरी फोडून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 50 कैरी फोडून घेतलेली आहे। 50 कैरीसाठी ना इथं 1 किलो मीठ घेतलेलं आहे। मीठ आपल्याला मोठं घ्यायचं, बारीक घ्यायचं नाही। लोणच्याला कधी पण मोठं मीठ वापरायचं। 1 किलो घेतलेलं आहे आणि इथं पावशेर हळद घेतलेली आहे। ही आता हळद आपल्याला सर्व ह्या मिठामध्ये ना टाकून घ्यायची। इथं पावशेर मेथी घेतलेली आहे। मेथी तेल टाकून छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे आणि मिक्सरमध्ये ना आबडधोबड अशा पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। ही सुद्धा आपल्याला याच्यामध्येच टाकून घ्यायची। आपल्याला सर्व मसाले एकत्र मिक्स करून घ्यायचे। तर मी इथं मोहरी घेतलेली आहे। मोहरी सुद्धा मी पावशेरपेक्षा जास्त आहे आणि ती सुद्धा तेल टाकून छान अशी खमंग भाजून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची। तुम्हाला मोहरीची डाळ जर टाकायची असेल तर मार्केटमध्ये मोहरीची डाळ सुद्धा भेटते, ती पण तुम्ही यूज करू शकता आणि मोहरी सुद्धा यूज करू शकता। मी इथं हिंगाची 1 डब्बी घेतलेली आहे। ही पण आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ना हिंग टाकून घ्यायचं। हिंग टाकल्याने ना आपले लोणचं खूप चविष्ट लागतात खायला। आणि मी इथं लोणचाचा मसाला घेतलेला आहे। आपल्याला ही पुडी ना लोणचाची पूर्णपणे सर्व याच्यामध्ये ही टाकून घ्यायची। ह्या लोणचा मसाला आहे ना एकदम लाल कलर पण आहे। आपल्याला याच्यामध्ये ना बेडगी मिरचीचा वापर करायची गरज नाही आहे। खूप छान ही पुडी घातल्याने ना आपल्या लोणच्याला खूप छान कलर पण येणार आहे आणि खायला सुद्धा खूप चविष्ट लागणार आहे। आता हे ना छान हाताने ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकत्र। तुम्हाला लोणच्यामध्ये ना लगेच तेल टाकायचं असेल तर तुम्ही ना अर्धा किलो तेल घेऊन आपल्या जेवढे लोणचं आहेत ना आपण जेवढ्या कैऱ्या फोडल्यात त्यानुसार आपण कमी जास्त पण करू शकतो। पावशेर तेल घेऊ शकतो। आपले लोणचं जर जास्त असतील तर आपण जास्त पण तेल घेऊ शकतो। तेल कडक असं गरम करून थंड होऊन द्यायचं, जास्त कडक पण टाकायचं नाही। थंड करून ना हे मसाले आपण मिक्स केलेत ना याच्यामध्ये पण टाकू शकतो आपण आणि नंतर आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा तेल गरम करून आपण लोणच्यामध्ये टाकू शकतो। मी आता इथं मसाल्यामध्ये तेल टाकणार नाही आहे। मी उद्या मसाल्यामध्ये ना तेल टाकून घेणार आहे। आता हे सर्व मसाले मिक्स केलेले आहेत। आता आपण जे लोणचं कैरी फोडून घेतलेली आहे ना ती अशी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ती सर्व अशी थोडी थोडी करून टाकून घ्यायची आणि अशी त्याच्यामध्ये ना मसाल्यामध्ये ना अशा पद्धतीने मिक्स करून आपण भरणी एखादी आपल्याकडे बकेट छोटीशी असेल ना ती पण आपण घेऊ शकतो आणि अशा पद्धतीने ना ह्या मिठामध्ये मसाल्यामध्ये अशा पद्धतीने ना घेऊन त्याच्यामध्ये टाकू शकतो। आपल्याला जर वाटलं मीठ कमी आहे तर आपण नंतर सुद्धा त्याच्यामध्ये मीठ घालू शकतो। पण कसं आहे ना मीठ अगोदर आहे ना थोडंच वापर करायचा। मी खारट झालं तर काढून घेऊ शकत नाही, कमी झालं तर आपण त्याच्यामध्ये परत टाकू शकतो। त्यामुळे ना मीठ थोडंसं लोणचं बनवताना कमी घ्यायचं आणि आपल्याला जर वाटलं तर आपण परत त्याच्यामध्ये मीठ टाकू शकतो। अशा पद्धतीने माझ्याकडे एक छोटी बकेट होती, मी बकेट घेतलेली आहे आणि त्यामध्ये ना लोणचं भरलेले आहेत। मी पाहू शकता तुम्ही। आता आहे ना लगे आपल्याला उद्याच्याला तेल आहे ना याच्यामध्ये गरम करून टाकायचं। छान मस्त लोणचं होतात अशा पद्धतीने केल्याच्या नंतर। रात्री मी इथं लोणचं आहेत ना मुरायला ठेवलेले आहेत।
आणि आपल्या मिठाचं आहे ना छान असं पाणी तयार होतं आणि आपले लोणचंसुद्धा छान तयार होतात. पण आम्ही याच्यामध्ये तेल टाकलं नव्हतं. तेल आहे ना आपल्याला इथं गरम करून घ्यायचं, गरम करून नॉर्मल थंड करून घ्यायचं आणि थंड करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. मी इथं 50 कैरी फोडलेली आहे ना, 50 कैरीला इथं अर्धा किलोला थोडंसं कमी एवढं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्याने लोणचे आहेत ना छान तेलकट आणि चोपडे चटचटीत होतात आणि आपली इथं लोणचं अजिबात खराब होत नाहीत. 1 वर्षभर लोणचं टिकतात बरं का. अशा पद्धतीने लोणचं केले ना आपल्या लोणचंच आपल्याला आता 8 दिवस आहेत ना हे लोणचं सारखे खालीवर करून घ्यायचे, जेणेकरून सर्व आपले